नंतर ते सुधारलं गेलं. त्याच्याबद्दल मी आभार मानतो. या मधुसूदन सतपाळकरांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि माझ्या मनामध्ये जी थोडी भावना अशी आहे की मला का निवडलं बरं यांनी. ठीक आहे, तळागाळाशी माझं नातं आहे, परंतु वर्षाताई किंवा ह्या मंडळीने जे काम चालवलेलं आहे, आज 300 कोटीच्या आसपास जरी हा संबंध भाग गेलेला असला तरी वसंत बापटांची कविता किंवा समाजवादी चळवळीतलं त्यांचं सगळं योगदान हे लक्षात घेऊन वर्षाताई तुम्ही आणि सगळ्या सहकाऱ्यांनी पुन्हा पुन्हा असं सारखं दिसतंय मला की तुम्ही तळागाळाशी नातं ठेवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहात. आणि त्या तळागाळातला एक त्यांच्यातला त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला हा पुरस्कार दिलात. मी तुम्हाला शब्द देतो की आपण सारी समाजवादी मंडळी जी आहोत, तुम्ही मला लखपती केलेत. आज खरं सांगायचं म्हणजे 1,00,000 रुपये देऊन तुम्ही मला लखपती केलात. समाजवादी माणसानं लखपती म्हटलं की कसं तरी होतं नाही का. काही इनामदारांच्या सारख्या माणसाला लक्षात येईल मी काय म्हणतो होतं. तेव्हा मी त्यांना सांगतो की हे सारं तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी मला दिलं तिथंच ते वापरलं जाईल याची तुम्ही खात्री बाळगा. आणि माझा तुम्ही कौतुक केलं, पुरस्कार दिलात, पण माझ्या अंतःकरणातलं माझं जे अर्थ आहे ते तुम्हाला मुद्दाम मी सांगतो. तेवढं सांगून मी थांबणार. वेळेचं बंधन आहे. ते अर्थ असा आहे की ह्या भारताला जी सामाजिकता आहे, मी अमेरिकेत गेलो होतो माझी मुलं तिकडे असल्यामुळे, आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये एका साध्या अशा समारंभात मला एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही अमेरिकेबद्दल खूप कटू बोललात आमच्यासमोर, परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे. त्या मुलीने मला प्रश्न विचारला इंग्रजीत, की असं विचारला त्यांनी की तुमच्या देशाचा इतिहास हजारो म्हणजे 5-6 हजार वर्षांचा आहे, जास्त आहे, आणि आमचा अमेरिकेचा इतिहास 1492 पासून सुरुवात झालेली आहे, आणि 500 वर्षामध्ये आम्ही सगळ्या बाहेरच्या लोकांनी इथं येऊन ही अमेरिका उभी केली आणि ह्या दुनियेतली सर्वात मोठी ती प्रभुसत्ता बनली. तुमच्या देशाला एवढा हजारो वर्षांचा इतिहास असताना तुमचा देश कुणी मागे ठेवला? तुम्ही मंडळींनी काय केलं? या प्रश्नाचं ती उत्तर अपेक्षित होती. आणि मग मी त्याला सांगितलं की आमचा देश गुलामी मनोवृत्तीत का वाढला, तर गेल्या जन्मातला पापपुण्याचा हिशोब होऊन मला हा जन्म जगायचा असल्यामुळे त्याच्याबद्दल फारशी चिंता करायची नाही. ठेवेले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे. हे जे मानस आहे, या मानसाला, आणि ते मानस विषमता देखील पोचतं, क्रूरता देखील पोचतं, आणि मग ठीक आहे त्याच्या नशिबात होतं. त्याच्या आकडा नाही लागला तरी नशीब, लागला तरी नशीब, दोन्ही गो. आणि परत आहेच, अगदीच काही नाही झालं तरी असे देवाने आम्ही एक खूप निर्माण करून ठेवले आहेत. जाऊ द्यात. तेव्हा महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हणून ठेवलं शेवटी कोणतं, आम्ही दुनियेतल्या आमच्यावर लादलेल्या गुलामगिरीच्या विरुद्ध लढू, पण आमच्या मानसिक गुलामगिरीचं काय? या गुलामगिरीला जोपर्यंत आम्ही तडा देत नाही, थोडक्यात सांग, मी वैद्यकीय व्यवसायातला माणूस आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जात नावाच्या घटकाला कुठलंही वैज्ञानिक आधार आत्तापर्यंत सापडलेला नाही, पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. दवाखान्यात रक्त भरत असताना जात पाहिली जात नाही. ओ ए बी बी RH पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कुठे जात? परंतु हे मुलांना शिकवलं जातं आपल्या, का नाही शिकवलं जात?
भाई वैद्य शिक्षणाचा आग्रह सगळं मोफत व्हावं म्हणून शिकवत आहेत. चिकित्सा नाही होऊ द्यायची, लगेच श्रद्धा दुखावतात. पण मित्र, मला तुम्हाला सांगायचं आहे, जन्मल्याबरोबर एखाद्या मुलाचा काहीही अपराध नसताना त्याला अस्पृश्य ठरवून जन्माची त्याला शिक्षा देणारी ही कुठली लोकशाही आहे? तेव्हा मला तुम्हाला काय सांगायचं आहे, मधुसूदन त्यांनी खरंच मला वाटलं की देह मंदिर चित्त मंदिर, त्यांनी वसंत बापटांची कविता त्याचं गायन केलं, हे सगळं केलं. मी सत्पाळकर कुटुंबियांना सांगेन, वर्षाताईंना सांगेल, वर्षाताई तुम्ही एक स्त्रियात, आणि मला फार आनंद वाटला की तुमच्यासारखी एक सावित्रीबाई फुल्यांच्या रूपात एक बाई उभी राहते अशी सगळे. आणि जी बाई सरळ सांगते कसला पुरुष कसली स्त्री, संधी दिलीत तर माझ्याशी सारखी स्त्री सुद्धा तुमच्यावर वर्षाव करू शकते, त्यात काय एवढे, त्यात काय तुम्ही म्हणून बसलात. तेव्हा असं सगळं बरंचसं यात सामावलेलं आहे. मी एवढंच मानतो की तुमची फाउंडेशन आहे, उद्योग समूह आहे, पण मी एवढंच म्हणेन की आपण आणखी थोडंसं पुढं जाऊ. जे आपण करायचं आहे त्यात गांधींचं एक स्वप्न असं होतं की जे तुम्ही कराल ते समाजाचे विश्वस्त म्हणून करा, मालक बनून करू नका. आणि आज तुम्हाला दिसेल आजची आमची अर्थव्यवस्था, आजची आमची समाज व्यवस्था, प्रत्येक माणसाला चाल पुढे, तुला काय बिनधास्त चाल. मी पुढचं बोलत नाही, माझ्या हमाल ते त्या भाषेत बोलतात. आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे आपण मराठी माणसं आहोत, त्या बाबतीत काय बोलायचं आता. तेव्हा मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ज्योतिराव फुल्यांचा सत्यशोधक विचार आम्ही ब्राह्मणवादाच्या मुशीत घालून फेकून दिला. मी सुरुवातीला ह्याच्यातले जे गाणं म्हटलं आहे, ते फुल्यांचं गाणं आहे, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुणी, बहुरूपी जळे मनी, खरे सुख नटा नोहे, सत्य ईशा वर्जो पाहे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका. ही ज्योतिरावांची प्रार्थना आजच्या शिक्षणात घेतली जात नाही. तुम्ही वसंत बापटांची वेळ घेतलीत. मी तुम्हाला विनंती एवढीच केली की तुमच्या फाउंडेशनने थोडासा असा करायचा प्रयत्न केलात तर माझ्यासारख्याला आनंद वाटेल. परत एकदा तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतं की आम्ही निराश नाही आहोत. समाजविद ते राजकीय पातळीवर काय होऊ देत, परंतु परत मला सांगायचं, आग्रहाने सांगायचं आहे, नवा विचार, नवी मूल्य घटनेतली दुसरी कुठलीही नाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता सगळी असेल, ती मूल्य रुजवायची आहेत. विषमतेची जोडमोड काढून टाकायची आहेत. परंतु आज राजकारण सोयीने केलं जातं आणि हे राजकारणाचे जे सांस्कृतिक आणि परिवर्तनाचा अंग आहे त्याला सरळ सरळ बगल दिली जाते. माझ्यासारख्या माणसाला याचा खूप वेदना होतात. अशा काळातही चाललेल्या प्रयत्नातून थोडंसं काही जरा रोप येऊ लागलं, रुजलं तर आनंद वाटतो, हुरूप वाटतो. तुम्ही दिलेल्या या पुरस्काराने माझा हुरूप वाढला आहे. वय वाढलं असले तरी मी थांबणार नाही एवढा शब्द देऊन मी माझं भाषण करतो. ज्यांच्या हस्ते हा सन्मान डॉक्टर बाबा आढावांना देण्यात आला ते ज्येष्ठ समाजवादी नेते श्रीयुत भाई वैद्य हे आता आपलं मनोगत आपणासमोर सादर करतील. श्रीयुत भाई वैद्य. मंचावरील आणि समोरील सर्व मान्यवर भगिनी आणि बंधू, डॉक्टर बाबा आढावांचं इतकं हृदयस्पर्शी असं भाषण झाल्यानंतर
आज या ठिकाणचा प्रमुख पाहुणा म्हणून मी काही बोलायची गरज आहे असं वास्तविक नाही. वेळ खूप झालेला आहे. एक 5 मिनिटामध्ये माझे 1-2 विचार मी आपल्यापुढे मांडणार आहे. प्रथमतः स्वप्नदर्शी आणि ध्येयनिष्ठ समाजवादी मधु सतपाळकर यांच्या 8व्या स्मृतिदिनी मी त्यांना नम्रतापूर्वक अभिवादन करतो. आणि वर्षाताई सतपाळकरांनी आपल्या पतीच्या नंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून अत्यंत समर्थपणाने मैत्रेयी फाउंडेशनचं काम चालवलेलं आहे. नुसतं चालवलेलं नाही तर वाढवलेलं आहे. आणि असं काम वाढवून त्यांनी सतपाळकर हे आडनाव सार्थ केलंय. याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. अजूनही धन्यवाद यासाठी दिले पाहिजेत की कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांचा त्यांनी सन्मान केला. पण मला हेही सांगितलं पाहिजे वर्षातही की बाबांचं एक एक काम अशा दर्जाचं आहे की प्रत्येक कामासाठी तुम्हाला सत्कार करावा लागेल. ज्या कामाचा उल्लेख राहिलाय ते एक काम सांगतो. महात्मा फुले प्रतिष्ठान काढलं, त्यातून पुरोगामी सत्यशोधक त्रैमासिक चालवलं. पण सर्वात महान काम कुठलं असेल तर सत्यशोधकांची माहिती हुडकून काढून त्याच्यासाठी लेखक शोधून काढून अनेक पुस्तकं सत्यशोधकांची चरित्र त्यांनी प्रसिद्ध केली. हे फार महान काम त्यांनी केलंय. सत्यशोधकांचा इतिहास पुढे मांडलाय. हे काम साधं सोधं नाही, फार महान काम त्यांनी केलंय. अशा अनेक कामाबद्दल तुम्हाला त्यांना पुरस्कार द्यावे लागतील. बाबांचं कामाचं जर एक वैशिष्ट्य कुठलं असेल तर जे काम घेतलंय ते अखेरपर्यंत त्याच्या पाठीशी लागायचं. अलीकडे त्यांचा ध्यास आहे असंघटित कर्मचाऱ्यांसाठी कायदा झाला पाहिजे, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. देशामध्ये 40 कोटी वर्कफोर्स आहे, फक्त 3 कोटी संघटित आहेत. 37 कोटी वर्कफोर्स असंघटित आहे. कायद्याचं संरक्षण नाही, कामाचं संरक्षण नाही, कसलंही संरक्षण नाही. बाबा त्याच्यासाठी जीवाच्या आकांताने लढतायत. परंतु समाजामध्ये ती संवेदनशीलता नाही. समाज या असंघटित कर्मचाऱ्यांचा विचारच करत नाही. सरकार सुद्धा शिक्षित तरुणांचा विचार करतोय, वर्कफोर्सचा विचार करतोय. जे अशिक्षित आहेत, खेड्यापाड्यात पसरलेले आहेत, त्यांचा विचार ते करत नाहीत. आपला समाज विशेषतः मध्यमवर्ग हा संवेदनहीन व्हायला लागलाय की काय अशी शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. जगात कुठं घडलं नाही, भारताच्या इतिहासात घडलं नाही. 2.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि काही कुठं अंगावर रोमांचही उठत नाही, मनावर ओरखडाही उठत नाही. अरे या समाजामध्ये भटका समाज आहे. 500 जमाती आहेत, देशभर हिंडतायत. गाव नाही, घर नाही, पत्ता नाही म्हणून रेशन कार्ड नाही, भटकतायत म्हणून पोरांना शिक्षण नाही. त्यांचा विचार सरकार तर करत नाहीच, पण समाजही करत नाही. बाबांचा सर्व प्रयत्न आहे या कष्टकऱ्यांच्यासाठी. आणि गांधीजी म्हणले, एका मंत्र्याला सांगितलं, तो म्हणला मी काय करू, अनेक वेळेला धर्मसंकट उभं राहते, हे करू का ते करू. तुला मी मंत्र देतो, ताबीद देतो, असं ते म्हणले, टॅलिस्मन देतो. जेव्हा तुला असा पेच वाटेल तेव्हा
तू गरीबातल्या गरीब माणसाचा चेहरा समोर आण आणि त्याला